हॅलो एव्हरीवन, प्रांश फनी बेबी ह्या माझ्या बाळाच्या चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करते। तर आज आम्ही जाणार आहोत बर्ड व्हॅली उद्यानमध्ये, जे पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि नॉवेल इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेजच्या एकदम शेजारी आहे। प्रांशच्या मामाच्या घराच्या एकदम जवळ आहे, त्यामुळे आम्ही ही छोटीशी ट्रिपचा प्लॅन केला। अचानक हा प्लॅन झाला। प्रांशच्या ह्या चॅनलमध्ये तो कुठे कुठे फिरतो, म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये खूप वेगवेगळे ठिकाण, तिथली माहिती तुम्हाला सर्वांना मिळेल। तसेच लहान मुलांसाठी कोणते कोणते ठिकाण निवडावे हेही ह्या चॅनलमध्ये दिसेल। तसेच प्रांश फूड कोणते खातो, कॉमेडी कशी करतो हेही समजेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पाहूया बर्ड व्हॅलीची गंमत, मज्जा, मस्ती। तर बर्ड व्हॅलीमध्ये एंट्री करायच्या आधी काही स्नॅक्सची छोटी छोटी दुकानं आहेत, तेथून तुम्ही आपल्या लहान मुलांना खायला घेऊ शकता। त्यानंतर थोडंसं आतमध्ये गेल्यावर तिकीट घर आहे गार्डनमध्ये फिरण्यासाठी। तसेच गार्डनमध्ये बोटिंग व लेझर शोसुद्धा आहे, त्यासाठी तिकीट तिथे मिळतात। संभाजी महाराजांचा पुतळा देखील तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। चला तर मग थोडंसं आतमध्ये जाऊ। प्रांश आलाय बर्ड व्हॅली मध्ये, है ना प्रांश? पिलू हे बघ, वडार मजुरांचं इथं सुंदर असं शिल्प तुम्हाला बघायला मिळेल। आतमध्ये गेल्यावर आम्ही आता बोटिंग करणार आहोत। पाण्यामध्ये बदक पण आहेत आणि मासे पण खूप आहेत। बोटिंग करताना खूप मज्जा येते। तसेच आसपासचा परिसर म्हणजेच गार्डन देखील पाहायला मिळते। बोटिंग करताना आधी आम्ही जॅकेट घालून घेणार आहोत। चला, आम्ही आतमध्ये आता बोटिंग करणार आहोत। बोटिंगच्या लास्टला लेझर शो कुठे होतो हेही दिसते। चला हम चले, ये हो ना, कुठे चल
आमची आता बोटिंग करून झालेली आहे. प्रांश आता बोटमधून उतरतोय. त्यानंतर बघूया आपण थोड्या वेळाने लेझर शोचा एक झलक इथे दिसते. तर लेझर शोचा टायमिंग रात्री 7 वाजता चालू होतो, पण आम्ही गेल्यावर फक्त आम्हाला ओन्ली एक झलक आम्हाला दिसली. लेझर शोला वेगळे तिकीट काढावे लागते. तुम्ही बघू शकता किती सुंदर लेझर शो चालू आहे समोर. रात्री तर खूप छान दिसतं, लाइटिंग वगैरे असतील. लेझर शोला बसण्यासाठी वेगळे ठिकाण आहे, त्याच्यामुळे तिथे कंपल्सरी तिकीट काढणं गरजेचंच आहे. थोडीशी आता इथं संध्याकाळ होते लागली आहे. डान्ससाठी पॉपकॉर्न घेतले आहेत. कसा खातोय बघा. पॉपकॉर्न खाऊन झाल्यानंतर संभाजी महाराजांना नमस्कार करतोय. आणि लास्टला 7 वाजले त्यानंतर हा नाईट लेझर शो चालू झाला. खूप प्रशस्त असं हे गार्डन आहे. एकदा नक्की जाऊन या. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, तसेच मजा मस्तीसाठी एकदम मस्त हे गार्डन आहे. एकदा नक्की भेट द्या. ओके, तर मग थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच खूप सारे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.